बातमी आहे पंढरपूरमधून। पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातून एक धक्कादायक घटना पुढे येते। एका 6 वर्षीय मुलाच्या शस्त्रक्रियेत उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचं बोट काढून टाकण्याचा प्रकार उघडकीस आलाय। यामुळे डॉक्टरांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। शाहू सुनील दंदाडे या 6 वर्षीय मुलाला दोन्ही हाताला 6 बोटं आहेत। यातील उजव्या हाताचं बोट दुखत असताना ते काढून टाकण्याचा निर्णय झाला। या शस्त्रक्रियेदरम्यान उजव्याऐवजी डाव्या हाताचं बोट डॉक्टरांनी काढल्याची तक्रार या कुटुंबियांनी केली आहे। यामध्ये डॉक्टर काणे यांनी सुद्धा शस्त्रक्रिया केली असून या संदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचं वैद्यकीय अधीक्षकांकडून सांगितलं गेलं। पेशंटच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार उजव्या बाजूचं बोट काढायची गरज असताना डाव्या बाजूचं काढण्यात आलेलं आहे अशी त्यांची तक्रार आलेली आहे। तर त्याच्या आधारे आपण एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे। चौकशी समितीच्या निर्णयात जर आमचे वैद्यकीय अधिकारी कोण दोषी आढळत असतील तर त्यांच्या नावाची आपण वरिष्ठ कार्यालयाकडे कारवाईसाठी शिफारस करणार आहोत। तुम्ही जे मला माझ्यासमोर बोलल्यानंतरच ते मी बघितलेलं आहे, तर त्याचंही मी त्या चौकशी समितीमध्ये त्याचंही इन्क्लुडिंग करून कागदपत्रामध्ये असं काही झालेलं असेल तर त्याच्यावर पण उचित कारवाई केली जाईल। कागदमध्ये कागद घेतले ती देता देणार कागद आम्ही तसं देऊ शकत नाही। सरांचा ऑर्डर आल्याशिवाय आम्ही देऊ शकत नाही। त्यावर काही तर बदलाबदली केली आम्ही उजव्याच केलं आणि तिथं लिहिलं होतं की उजव्या हाताच काढायचं आहे, एका हातात दोन्हीचं नव्हतं। आता म्हणतात की दोन्हीचं काढायचं दिलचं होतं आणि आम्हाला बोलले पण मॅडमला माहित पण नव्हतं त्या हाताचं बोट आहे ना त्याच माहित होतं उजव्या कुठल्या डॉक्टरने केले का कुठल्या मॅडमचं नाव पण त्यांची ना टेन्शन ना तुम्हाला बोलायला काही समजे ना असं म्हणतात आम्हाला। पण ही त्रास होत होतो पोराला आणि कागद बदल केले देता दिन कागद त्या वकिलांना बोलवल्यावर मग ते वकील बोलल्यावर कागद दिले त्या